नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असा क्षण येतो जेव्हा आपले हात आणि पाय अचानक सुन्न पडू लागतात आणि त्या भागांमध्ये एक विचित्र मुंग्या येणं सुरू होतं. कधी कधी त्या सौम्य मुंग्या येणं असतं, कधी कधी तीक्ष्ण टोचणं असं सुद्धा वाटतं. असं वाटतं की कोणीतरी आपल्याला वारंवार खूप बारीक सुईने टोचत आहे किंवा त्या भागामध्ये थोडासा विजेचा झटका बसल्यासारखं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण विचार न करता लगेच तो भाग हलवू लागतो. आपण आपले हात हलवतो किंवा जमिनीवरती पाय आपटून चालण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा ही समस्या अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सुरू होते आणि थोड्या वेळाने स्वतःहून निघून जाते. म्हणूनच बहुतेक लोक याला मोठी समस्या नाही तर ती पूर्णपणे दुर्लक्षित करतात. असं म्हणतात की ही एक सामान्य दैनंदिन घटनाच आहे. लोक असं गृहीत धरतात की काळजी करण्यासारखं काही नाही आणि ते कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षणही नाही. पण मंडळी, जर ही सुन्नता, मुंग्या येणं किंवा मग काटे येणं पुन्हा पुन्हा जाणवत असेल किंवा तुमचे हात किंवा पाय कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सुन्न झाले असतील किंवा तुम्हाला कधी कधी त्याच भागामध्ये थोड्याशा वेदना, जळजळ किंवा जडपणा जर जाणवत असेल तर ही समस्या हलक्यात घेणं ही एक खूप मोठी चूक ठरू शकते. कारण बऱ्याच प्रकरणांमध्ये ही गंभीर अंतर्निहित आरोग्य समस्या किंवा हळूहळू वाढणाऱ्या पुढील गुंतागुंत निर्माण करणाऱ्या अंतर्निहित आजाराचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे हात किंवा पाय सुन्न होण्याचे खरे कारण सोप्या आणि समजण्याजोग्या भाषेत सविस्तर पॉइंट टू पॉइंट सांगणार आहे. ही समस्या कोणत्या सामान्य कारणामुळे उद्भवते आणि या समस्येवर लक्षणीय नियंत्रण मिळवण्यासाठी घरी कोणते सोपे पण प्रभावी घरगुती उपाय अवलंबता येतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण त्यात मौल्यवान आरोग्य माहिती आहे जी तुम्ही यापूर्वी ऐकली नसेल. जर तुम्हाला माझा प्रयत्न थोडासाही उपयुक्त वाटला तर कृपया एक छोटासा लाईक नक्की करा, जेणेकरून मला तुमची प्रेरणा मिळत राहू शकेल आणि तुम्हाला अशी महत्त्वाची आणि उपयुक्त आरोग्य माहिती सुद्धा मी देऊ शकेल. तसेच जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया थोडासा वेळ घ्या आणि लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची सूचना लगेच मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. मंडळी, आजच्या अत्यंत उपयुक्त, फायदेशीर आणि आवश्यक माहितीकडे आपण वळतोय. सर्वात प्रथम, आपले हात आणि पाय खरोखर सुन्न झाले आहेत की नाही हे आपण कसं ओळखू शकतो हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही काहीतरी धरलं असेल पण ते तुम्हाला जाणवत नसेल किंवा तुम्हाला हळूहळू त्याच भागामध्ये मुंग्या येत आहेत, मुंग्या येणं, काटा येणं किंवा सौम्य जळजळ जाणवत असेल तर ते स्पष्ट लक्षण आहे की तो भाग शून्य झाला आहे. कधी कधी कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय हात किंवा पाय अचानक शून्य होतो. एकदा आपण तो भाग किंचित हलवला, बोटे हलवली किंवा हलक्या हाताने मालिश जरी केली की काही मिनिटांमध्ये आपल्याला आराम मिळतो आणि सर्व काही पुन्हा सामान्य वाटतं. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही समस्या पुन्हा काय येते आणि शरीरातील त्याचा खरा संबंध नक्की काय आहे. आपला हात आणि पायांमध्ये नसा असतात, ज्या असंख्य नसा असतात. जेव्हा या नसांमध्ये पुरेसं रक्त परिसंचन होत नाही तेव्हा एखाद्या विशिष्ट भागामध्ये अडथळा निर्माण होतो. तेव्हा या भागामध्ये सुन्नपणा, मुंग्या येणं, काटे टोचण्याची भावना येऊ लागते. यामागे अनेक वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये दोन सर्वात सामान्य गोष्टी आहेत. पहिलं आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे कार्पल टनेल सिंड्रोम. जर तुम्हाला तळ हाताला, मनगटाला किंवा बोटामध्ये बराच काळ वारंवार सुन्नपणा किंवा मुंग्या येणं जाणवत असेल तर बहुतेकदा कार्पल टनेल सिंड्रोममुळे असं असू शकतं. मनगटातून जाणाऱ्या मुख्य मज्जातंतूवरती जास्त दबाव पडतो, तेही ही समस्या उद्भवते. ही मज्जातंतू हात, बोटे आणि हाताला योग्यरित्या सिग्नल प्रसारित करण्यासाठी जबाबदार असते. ही समस्या विशेषतः तर्जनीमधले बोट आणि अंगठ्यामध्ये जाणवते. जर ही समस्या लवकर ओळखली गेली तर ती नियंत्रित करणं खूप सोपं होतं. म्हणून जर तुम्हाला वारंवार हात सुन्न होत असतील तर कोणत्याही कामामध्ये तुमचे हात एकाच स्थितीमध्ये ठेवणं टाळा आणि वारंवार ब्रेक घ्या. तुमचं मनगट आणि बोट यांना थोडीशी विश्रांती द्या आणि त्यांना जास्त काम करणं टाळा. तुमचं मनगट दिवसातून 2 किंवा 3 वेळा प्रथम घड्याळाच्या दिशेने आणि नंतर हळूहळू घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवणं
खूप फायदेशीर मानलं जातं। असं केल्याने हळूहळू नसांवरील दाब कमी होतो। सुन्नपणा आणि मुंग्या येणं आणि काटे येणं यांसारख्या संवेदना देखील लक्षणीयरित्या आराम मिळवून देतात। आता मंडळी, या समस्येची आणखी एक सामान्य आणि वारंवार आढळणारं कारण त्यावर आपण चर्चा करतोय, हे शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव देखील आहे। जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B1, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारख्या महत्त्वाच्या खनिजे आणि जीवनसत्वांचं प्रमाण हळूहळू कमी होतं, आपल्या नसा त्यांचं कार्य योग्यरित्या करू शकत नाही। त्यामुळे हात आणि पायामध्ये वारंवार सुन्नपणा, मुंग्या येणं किंवा काटा येणं आणि जळजळ होणं अशा भावना निर्माण होतात। अशा परिस्थितीमध्ये केवळ हात आणि पायच नाही, तर संपूर्ण शरीर अत्यंत थकलेलं वाटतं। एखाद्या व्यक्तीला सतत ऊर्जेचा अभाव जाणवतो, थोडासा प्रयत्न केल्यानेही अशक्तपणा, आळस येऊ शकतो आणि कधीकधी अस्पष्ट मूड देखील येऊ शकतो। या कमतरतेवर मात करण्याचा सर्वोत्तम, सुरक्षित आणि दीर्घकालीन मार्ग म्हणजे शरीरातील संपूर्ण दिवसासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि नसांना योग्य पोषण सुनिश्चित करण्यासाठी या आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांना समृद्ध असलेले पदार्थ तुमच्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करणं। जर तपासणी दरम्यान डॉक्टरांना असं आढळलं की ही कमतरता लक्षणीय आहे, तर ते काही प्रभावी पूरक आहार लिहून देऊ शकतात। परंतु एखाद्याने नेहमीच औषधांवर जास्त अवलंबून टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याऐवजी नैसर्गिक अन्नाने ही कमतरता भरून काढली पाहिजे, जेणेकरून शरीराला कोणतेही दुष्परिणाम होणार नाही आणि दीर्घकालीन सकारात्मक आरोग्य फायदे मिळत राहतील। शिवाय जास्त घट्ट कपडे घालणे किंवा तासनतास एका स्थितीत बसून राहणं, शरीराच्या हालचाली मर्यादित करणं नसांवरती दबाव वाढू शकतो। या वाढत्या दबावामुळे मुंग्या येणं, शून्य होणं किंवा काटे येणं ही समस्या आणखी वाढू शकते। विशेषतः जे लोक दिवसभर लॅपटॉपवर काम करतात, मोबाईल फोनचा जास्त वापर करतात किंवा ऑफिसच्या खुर्चीवर बसून राहतात, त्यांचं रक्ताभिसरण मंदावतं आणि हात पायांमध्ये सुन्नपणा वाढतो। काही प्रकरणांमध्ये ही समस्या केवळ किरकोळ नसते, तर ती अधिक गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते। थायरॉइड समस्या, मधुमेह, स्ट्रोकचे परिणाम किंवा मज्जातंतू विकार हे सर्व जबाबदार असू शकतात। म्हणून अशा समस्या कधीही हलक्यात घेऊ नये, कारण कालांतराने ती वाढू शकते आणि मेंदू आणि नसांना गंभीर धोका देखील निर्माण करू शकते। जर ही समस्या पुन्हा येत राहिली, म्हणजे मुंग्या येणं किंवा सुन्नपणा एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरतं मर्यादित नसून तुमच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये पुनरावृत्ती होत असेल आणि अनेक दिवस टिकून राहिली, तर तुम्ही योग्य तपासणीसाठी निश्चितच पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। थेट न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं चांगलं आहे, जेणेकरून ते मूळ कारण निश्चित करू शकतील आणि योग्य उपचार सुरू करू शकतील। एकदा मूळ कारण ओळखल्यानंतर उपचार योग्य दिशेने निर्देशित केले जाऊ शकतात आणि हळूहळू आरंभ देखील सुरू होतो। आवश्यक असल्यास डॉक्टर औषधे देखील लिहून देऊ शकतात, म्हणून घाबरण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही। त्याकडे लवकर लक्ष देणं आणि योग्य ती कारवाई करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर समस्या लवकर ओळखली गेली आणि योग्य उपचार जर केले गेले, तर ती गंभीर होण्याची शक्यता नसते आणि तुमचं आरोग्य मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रणात राहतं। आता मंडळी, काही अतिशय सोप्या प्रभावी घरगुती उपायांकडे आपण वळूया। ते जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडा वेळ घेऊन वापरले, तर तुमच्या हातपायांमध्ये सुन्नपणा, मुंग्या येणं, काटे येणं यांसारख्या वारंवार येणाऱ्या समस्यांपासून बराच आराम मिळू शकतो। पहिली आणि सर्वात सोपी टीप म्हणजे, जर तुम्हाला ही समस्या तुमच्या तळहातावर, फक्त तुमचे पाय किंवा मग फक्त तुमच्या बोटांवर वारंवार येत असेल, तर झोपण्यापूर्वी दररोज रात्री त्या भागाला सुमारे 10 ते 15 मिनिटे हलक्या आरामदायी हाताने मालिश करा। या सौम्य मालिशने केवळ रक्ताभिसरण सुधारत नाही, तर हळूहळू कमकुवत स्नायूंना सुद्धा बळकटी येते। जेव्हा स्नायू मजबूत होतात, तेव्हा नसा चांगलं कार्य करतात आणि सुन्नपणा आपोआपच कमी होतो। हा उपाय अगदी सोपा आहे आणि जर तुम्हाला कोणतीही मोठी वैद्यकीय समस्या नसेल, अगदी ते उत्कृष्ट परिणाम देऊ शकतात। जर ही समस्या झोपेच्या वेळी बहुतेकदा उद्भवत असेल, म्हणजे तुम्ही रात्रभर एका स्थितीमध्ये झोपलात आणि सकाळी उठल्यावर तुमचे हात किंवा पाय शून्य होत असतील, तर एकाच भागावर सतत दबाव येऊ नये म्हणून रात्री 2 किंवा 3 वेळा बाजू बदलण्याचा प्रयत्न करा। तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंगचा समावेश करणं देखील खूपच फायदेशीर ठरत असतं आणि ते लक्षणीय आराम सुद्धा देतं। जर तुम्हाला आवडत असेल, तर कोमट पाणी घालणं देखील एक चांगला किंवा प्रभावी पर्याय आहे, कारण ते नसांना आराम देतं आणि रक्तप्रवाह देखील सुधारतं, ज्यामुळे मुंग्या येणं, सुन्नपणा कमी होणं यास मदत होऊ शकते। जर तुम्हाला काही काळापासूनही मुंग्या येणं जाणवत असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन सोपे शोधत असाल, तर एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय आहे। स्टील किंवा पितळी भांड्यामध्ये पाणी पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे।
पाणी उकळल्यानंतर 1 चमचा सैंधव मीठ घालायचं आहे आणि चमच्याने नीट ढवळून घ्यायचं आहे. सैंधव मीठ कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहे आणि ते खूप प्रभावी मानलं जातं. आता पाणी थोडंसं थंड करा. जोपर्यंत ते कोमट होत नाही, तुमची त्वचा ते आरामात सहन करू शकतं. या कोमट पाण्यामध्ये तुमचे हात किंवा पाय 10 मिनिटांसाठी बुडवून ठेवा. काही मिनिटांमध्येच तुम्हाला आराम आणि सुन्नपणाची खोल भावना जाणवेल आणि तुमचा सुन्नपणा कमी होण्यास सुरुवात होईल. शिवाय दालचिनी नावाचा आणखी एक अतिशय प्रभावी नैसर्गिक घटक आहे. दालचिनीमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म आहेत जे केवळ त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करत नाही, हे शरीराला नवीन ऊर्जा देखील प्रदान करतात. अनेक अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की दररोज थोड्या प्रमाणामध्ये दालचिनीचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुंग्या येणं यासारख्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. दालचिनीचे सेवन करण्याचे 2 सोपे मार्ग आहेत. पहिली पद्धत म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर पिणं. दुसरी पद्धत म्हणजे अर्धा चमचा दालचिनी पावडर 1 चमचा शुद्ध मधामध्ये मिसळून चाटणं आणि नंतर 1 ग्लास कोमट पाणी पिणं. दोन्ही पद्धती खूप फायदेशीर आहेत आणि तुम्ही ते रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर सुमारे 2 तासांनी घेऊ शकता. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की सुन्नपणा, मुंग्या येणं किंवा वेदना कमी होत आहेत आणि तुमचं शरीर चांगला प्रतिसाद देत आहे. मंडळी, आता आपण आणखी 2 अतिशय खास आणि प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक उपायांबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला जवळजवळ प्रत्येक आयुर्वेदिक ग्रंथामध्ये त्याची नावे आढळतील आणि जवळजवळ प्रत्येक आयुर्वेदिक डॉक्टर त्यांच्या वापराची शिफारस करतात. पहिलं म्हणजे कोरडं आलं, ज्याला आपण सुकं आलं असंही म्हणतो, किंवा सुंठ. दुसरं म्हणजे हळद. जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये दररोज वापरली जाते. झोपायच्या आधी 1 ग्लास दुधासोबत हे दोन्ही घटक घेतल्याने तुमच्या नसा मजबूत होतातच, शिवाय तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण देखील सुधारतं. ही तयारी सोपी आहे. तुम्हाला फक्त 1 ग्लास दूध पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे. दूध उकळल्यानंतर त्यात सुमारे 1/4 चमचा तुम्हाला सुंठ पावडर टाकायची आहे आणि 1/4 चमचा हळद पावडर तुम्हाला टाकायची आहे आणि चमच्याने नीट मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर दूध थोडं थंड होऊ द्या आणि ते कोमट झाल्यावर झोपायच्या अर्धा तास आधी हळूहळू प्या. बाजारात उपलब्ध असलेल्या जुन्या दीर्घकाळ साठवलेल्या पावडरचा वापर करण्याऐवजी घरामध्येच ती पावडर बनवण्याचा प्रयत्न करा आणि हळद वाळवून घरी स्वतःची पावडर बनवण्याचा प्रयत्न करा, कारण घरगुती पावडर शरीरासाठी अधिक शुद्ध आणि अधिक प्रभावी आणि सुरक्षित मानली जाते. जर तुम्हाला तुमच्या नसा निरोगी ठेवायच्या असतील, योग्य रक्तप्रवाह सुनिश्चित करायचा असेल आणि मुंग्या येणं किंवा सुन्न होणं यासारख्या समस्या टाळायच्या असतील, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून थोडा वेळ काढून फिरायला जा आणि काही सोप्या योगासनांचा सराव करा. तसेच मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने हात आणि पाय हलक्या हाताने मालिश करण्याची सवय लावा. यामुळे नसांना आराम मिळतो आणि कडकपणा कमी होतो आणि मज्जातंतूचे कार्य सुधारतं. आता आपण आपल्या आहाराबद्दल बोलूया, कारण नसा मजबूत आणि सक्रिय ठेवण्यात आहाराची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. आपल्या दैनंदिन आहारामध्ये व्हिटॅमिन B1, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट असले पाहिजेत. केळी पोटॅशियमचा एक उत्कृष्ट स्तोत्र मानली जाते. पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं. खजूर, मनुका, तीळ आणि गुळाचे पदार्थ देखील खूपच फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे संत्री, नाशपती, जर्दाळू, पिकलेला पेरू, डाळिंब यांसारखी फळे आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात आणि चांगलं आरोग्य राखण्यास देखील मदत करतात. सोयाबीन, टोफू किंवा मग सोया चंक्स हे देखील शरीराला बळकट करण्यासाठी चांगले पर्याय आहेत, कारण त्यात प्रथिने भरपूर असतात, जे स्नायू आणि नसा दोघांसाठी आवश्यक असतात. जर तुमच्याकडे व्हिटॅमिन B1 ची कमतरता असेल, तर तुमच्या आहारामध्ये बटाटे, गाजर, मुळा, रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करा. तसेच दूध, दही, लोणी, तूप आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन B1 चांगलं असतं. जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल, तर तुम्ही अंडी, चिकन, मासे, सी फूड हे देखील या पोषक तत्वाच्या कमतरतेची भरपाई करण्यास मदत करू शकतात. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की जास्त मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, म्हणून ते नेहमी माफक प्रमाणामध्ये सेवन केलं पाहिजे. या सर्वांपैकी मासे हे सर्वात आरोग्यदायी मानले जातात, कारण त्यात चरबी कमी असते आणि ते शरीराला हलकं, तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास देखील मदत करतं. आता एका घरगुती उपायाबद्दल बोलूया, ज्याबद्दल अनेकांना माहिती आहे, परंतु फार कमी लोक
योग्यरित्या ते अंमलात आणतात. मनुक्यांचे जबरदस्त फायदे. झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्यामध्ये थोडेसे मनुके भिजवा. सकाळी उठताच रिकाम्या पोटी पाणी हळूहळू प्या आणि भिजवलेले मनुके खाण्यापूर्वी ते पूर्णपणे चावा. जर तुम्ही हे सुमारे 2 महिने चालू ठेवलं तर तुम्हाला हळूहळू अनेक आरोग्य समस्यांमध्ये सुधारणा दिसून येतील आणि तुमच्या नसा निरोगी आणि मजबूत होतील. या व्यतिरिक्त खजूर, डाळिंब, थोड्या प्रमाणामध्ये डार्क चॉकलेट आणि पिकवलेले पेरू देखील चांगली ऊर्जा प्रदान करतात आणि मज्जातंतूचा कमकुवतपणा कमी करण्यास मदत करतात. लसणाबद्दल बोलायचं झालं तर या समस्येसाठी ते खूप फायदेशीर मानले जातात. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या रक्ताभिसरण सुधारतात. लहान तुकडे करून 1 चमचा मध घालून त्या खायच्या. त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरामध्ये निरोगीपणा जाणवू लागतो. हिरव्या पालेभाज्या, मुळांच्या भाज्या, हंगामी फळं आणि सुकामेवा या सर्वांमध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात, जी शरीराला आतून मजबूत करतात. एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे सुकामेवा खाण्यापूर्वी नेहमी कमीत कमी 6 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा, जेणेकरून ते सहज पचतील आणि शरीर त्यांचे पोषक घटक पूर्णपणे शोषून घेतील. लक्षात ठेवा मंडळी, आपल्या शरीराचे बहुतेक आजार थेट आपल्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन सवयीशी संबंधित असतात. जर आपण आपल्या आहाराकडे थोडंसं लक्ष दिलं, सक्रिय जीवनशैली स्वीकारली आणि वेळोवेळी आपल्या शरीराला पूर्ण विश्रांती दिली तर आपण बराच वेळ निरोगी, उत्साही आणि तंदुरुस्त राहू शकतो आणि सुन्नपणा, मुंग्या येणं हे देखील कमी होईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.